इंडोनेशियात साखळी बॉम्बस्फोट झालेले आहेत। 6 ठिकाणी हे बॉम्बस्फोट घडवण्यात आलेले आहेत। संशयाची सुई पुन्हा एकदा आयसिसकडे जाते। 14 पैकी 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। या 6 स्फोटात पोलिसांसह 6 जण ठार झाल्याचं सध्या तरी कळतंय। आणि दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला होता। संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाजवळच हा बॉम्बस्फोट झाल्याचं उघड झालेलं आहे। इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये हा दहशतवादी हल्ला झालाय। शहरात सकाळी 6 साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले असून यात एका पोलिसांसह 6 जण ठार झाल्याची माहिती मिळते। दहशतवादी 10 ते 14 असल्याचं कळतंय। जकार्ता शहराच्या मध्यवस्तीत सारीना मॉल समोर असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाजवळच हा बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत। या भागात अनेक बडे हॉटेल्स असल्याने इथे कडक सुरक्षा व्यवस्था सुद्धा ठेवण्यात आली आहे। तरी बॉम्बस्फोट झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह त्यामुळे उपस्थित होत आहे। तर ठार झालेल्यात एक आत्मघातकी हल्लेखोर असल्याचंही बोललं जात आहे। आपण बघतो आयसिसचा जगभरात कशा प्रकारे धोका वाढतोय पुन्हा एकदा समोर आलेला आहे। इंडोनेशियामध्ये आता आयसिसकडनं बॉम्बस्फोट झाल्याचं कळतं। जवळजवळ 6 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवले गेले आहेत। यामध्ये 14 आयसिसचे दहशतवादी मागे असल्याची शंका व्यक्त केली जाते। काही आत्मघातकी हल्ले सुद्धा यामध्ये झालेले आहेत। यामधल्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र या स्फोटात निरपराध लोक तर बळी पडत आहेत, पण एका पोलिसाचा सुद्धा मृत्यू झाल्याचं आपल्याला कळतंय। दहशतवाद्यांनी हा आत्मघातकी हल्ला केलाय। संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाजवळच हा बॉम्बस्फोट झाल्याचं बोललं जात आहे। यामध्ये 10 ते 14 दहशतवादी असल्याची प्राथमिक सध्या माहिती मिळते। जकार्ता शहराच्या मध्यवस्तीमध्येच हा बॉम्बस्फोट झालेला आहे। जकार्ता शहरातील सारीना मॉल समोर असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाजवळच हा बॉम्बस्फोट घडवण्यात आलेला आहे। त्यामुळे सगळीकडे आपण बघतो खळबळ माजलेली आहे। या भागात अनेक बडे हॉटेल सुद्धा असले आहेत, त्यामुळे ते कडक सुरक्षा व्यवस्था कायम असते। पण अशा प्रकारे बॉम्बस्फोट झाल्यामुळे जवळजवळ 6 साखळी बॉम्बस्फोट या भागात झाल्यामुळे आता सुरक्षेवरच एकूण प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। यामध्ये एक आत्मघातकी हल्लेखोर असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। आयसिसच्या जगाला वाढत चाललेला वाढता धोका याबाबत आता सगळीकडे चर्चा सुरू असताना एकामागोमाग एक आयसिस आपली दहशत पसरवताना जगभरात दिसतंय। इंडोनेशियामध्ये सुद्धा आयसिसने अशाच प्रकारे स्फोट घडवल्याचं बोललं जात आहे। आशिष राणे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। आशिष, काय नेमकी माहिती मिळते? सध्या 6 साखळी बॉम्बस्फोट झाल्याचं कळतंय। नक्कीच या 6 साखळी बॉम्बस्फोटात जवळपास 3 पोलीस आणि 3 नागरिकांचा, तिथल्या स्थानिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। हा एकंदरीत पर्यटन विभाग असल्यामुळे इथे अनेक पर्यटकही होते। एक स्टारबक्स म्हणून एक कॉफी शॉप आहे। या कॉफी शॉपच्या समोरच हा अतिरेकी हल्ला सुरू आहे। जवळपास काही इंडोनेशियन टँक्सही तिथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पोलीस शर्थीचे प्रयत्न करतात अतिरेक्यांना मारण्याचा। आतापर्यंत जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जवळपास 4 अतिरेक्यांना पोलिसांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। यामागे अद्याप अजून कोण आहे अजून ते कळलं नाहीये। मात्र इसिसचा हात असल्याचं सध्या संशय तिथल्या स्थानिक पोलिसांनी केला आहे। तसंच तेथील राष्ट्रपती आहेत त्यांनी या गोष्टीचा निषेध केला आहे। मनुश्री, धन्यवाद आशिष या माहितीबद्दल। काही आत्मघातकी पथक सुद्धा यामध्ये असल्याचं बोललं जात आहे। आत्मघातकी हल्ले सुद्धा यामध्ये करण्यात आलेले आहेत। मोडस ऑपरंडी एकंदर या बॉम्ब स्फोटांचे बघितले तर ते आयसिसला अगदी मिळती जुळते, त्यामुळे आयसिसकडनं कुठेतरी हा हल्ला झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे। सध्या 6 हल्ले झाल्याचं आपल्याला कळत आहे। साखळी हल्ले झालेले आहेत। जकार्ताच्या मध्यवर्ती भागातच हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे। शैलेंद्र देवळाणकर आपल्या बरोबर आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्रजी आपल्या बरोबर आहे। शैलेंद्रजी, आपण फक्त आयसिसचा वाढता धोका अगदी जगभरात आपल्याला दिसतोय। पुन्हा एकदा इंडोनेशियामध्ये सुद्धा हल्ले झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आयसिसचं नाव घेतलं जाते, काय नेमकं सांगाल? या स्वरूपाची शक्यता मी सकाळीच आपल्या चॅनलवरनं व्यक्त केलेली होती, ज्या वेळेला हा हल्ला झालेला होता। आणि यामागचं महत्त्वाचं कारण देखील आपण असं बघितलेलं होतं। आज तुर्कस्तानमध्ये देखील हल्ला झालेला आहे, आजच इंडोनेशियामध्ये देखील हल्ला झालेला आहे। हे दोन्ही इस्लामिक देश आहेत आणि हे दोन्ही इस्लामिक देश पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे देश आहेत। त्यामुळे जे इस्लामिक देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात, अशा पर्यटकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हे इस्लामिक स्टेट आणि अल कायदा करत आहेत। त्यामुळे तुर्कस्तान आणि इंडोनेशिया आता हा त्यांच्या रडारवरती आहे। त्यामुळे ही एक त्याच्या मागची फार महत्त्वाची शक्यता आहे। दुसरं आपण असं बघतो की आता इस्लामिक स्टेटला आपला प्रभाव वाढवायचा आहे आणि हा प्रभाव त्यांना आता मुख्य म्हणजे अफगाणिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानच्या माध्यमातून दक्षिण आशिया
आता हळूहळू ते बांगलादेशमध्ये देखील आपला प्रभाव दाखवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि बांगलादेशच्या माध्यमातून त्यांनी दक्षिण पूर्व आशियामध्ये आता प्रवेश करायला सुरुवात केलेली आहे. कारण त्यांना जे इस्लामिक राजवटीचं त्यांनी जो नकाशा यापूर्वी प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये दक्षिण पूर्व आशियाचा देखील काही भाग आहे हे आपल्याला विसरता कामा नये. त्यामुळे ते भविष्यामध्ये दक्षिण पूर्व आशियाला टार्गेट केला जाण्याची शक्यता ही यापूर्वीच व्यक्त केली जात होती आणि आता तशाच स्वरूपाने घडलेलं आहे. आता मात्र पूर्ण दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियाला भविष्यामध्ये अल कायदा आणि इस्लामिक स्टेट यांच्यामध्ये प्रभावासाठी जी रस्सीखेच चाललेली आहे, स्पर्धा चाललेली आहे, त्याचं फार मोठी झळ सहन करावी लागणार आहे. 2 दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये अशा स्वरूपाचा हल्ला झाला ज्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतलेली होती आणि आता पुन्हा एकदा आपण बघतो की जकार्तामध्ये देखील अशा स्वरूपाची घटना ही घडलेली आहे. मुख्य म्हणजे दक्षिण पूर्व आशिया आतापर्यंत अशा हल्ल्यांपासून मुक्त होता, परंतु भविष्यामध्ये अशा हल्ले तिथे वाढत असल्यामुळे आता काळजी वाढलेली आहे. विशेष करून ऑस्ट्रेलिया आता हे पुढचं म्हणजे यानंतरचं पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला देखील काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि दक्षिण पूर्व आशियाकडनं उत्तर पूर्व आशियाकडे म्हणजे दक्षिण कोरिया असेल किंवा जपान असेल हे देखील इस्लामिक स्टेटच्या रडारवरती आहेत. कारण हे सगळे देश अमेरिकेच्या बाजूने इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध पश्चिम आशियामध्ये म्हणजे सिरियामध्ये लढता आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये यांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नाही, पण शैलेंद्रजी आपण बघितलं सगळ्या पार्श्वभूमीवर आयसिसची दहशत मात्र कुठेतरी वाढताना आपल्याला कायमच बघायला मिळत आहेत. कारण इस्लामिक कंट्रीजना सुद्धा ते टार्गेट करतायत, म्हणजे अमेरिकेच्या बाजूने इस्लामिक कंट्रीज आहेत त्यांना सुद्धा टार्गेट करतायत. म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्यापासून अगदी संरक्षित नाहीत हे सुद्धा ते वारंवार दाखवताना दिसत आहेत. हो, निश्चितच. तुम्ही इस्लामिक स्टेटच्या बाबतीमध्ये काही घटना किंवा काही रियालिटी ही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की आता ही केवळ आंतरराष्ट्रीय संघटना उरलेली नाहीये, तर ते एक फुल फ्लेज्ड राज्य झालेलं आहे. आणि सिरिया आणि इराकच्या जवळपास 35% भूमीवरती त्यांनी आपले राज्य स्थापन केलेलं आहे. जगातलं सगळ्यात श्रीमंत अशी संघटना आहे, अब्जावधी रुपयांचा बँक बॅलन्स आहे आणि मुख्य म्हणजे ते ज्या पद्धतीचं सोशल मीडियाकडनं अपील करता आहेत. आता याच्यामध्ये इस्लामिक स्टेटचा प्रत्यक्ष हात असण्याची शक्यता नाही जकार्तामध्ये, पण अप्रत्यक्ष हात असू शकतो. याचं कारण असं आहे की ते जे सोशल मीडियाद्वारे प्रसार करतात त्यामुळे स्थानिक प्रभावित होतात आणि ते जे तिथले काही स्थानिक प्रभावित होतात ते अशा स्वरूपाचे हल्ले घडवून आणतात. त्यामुळे ज्यांच्या जो विचारसरणीचा प्रभाव जो प्रचंड वेगाने वाढतो आहे तो अतिशय धोकादायक आहे आणि त्या स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रयत्न केले जाणं गरजेचं आहे. जे बराक ओबामांनी 2 दिवसांपूर्वी जो स्टेट ऑफ युनियनचा शेवटचा ऍड्रेस दिला त्यामध्ये देखील ओबामांनी ही शक्यता व्यक्त केली की सर्वांनी एकत्र येऊन या संघटनेचा सामना करणं गरजेचं आहे, कारण तिची पाळंमुळं आता जगभर पसरायला लागलेली आहे. धन्यवाद शैलेंद्रजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघितलं इंडोनेशियामध्ये आज बॉम्बस्फोट झाले, तुर्कस्तानमध्ये सुद्धा हे बॉम्बस्फोट झाले, इंडोनेशियामध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत, 6 साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये आणि मध्यवस्तीमध्ये हे बॉम्बस्फोट झालेले आहेत. आयसिस कडनं हे बॉम्बस्फोट झाल्याचा सध्या प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.